पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झाला असून आज दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता जळगावमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकात ठिय्या आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे। पेट्रोल व डिझेल दरवाढीचा या प्रसंगी निषेध करण्यात आला असून महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कमरडे मोडले जात आहे। पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांवर ताण पडणार असल्याचे म्हणत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले। या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक अध्यक्ष रिंकू चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। खिशाला चटके देणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। खिशाला चटके देणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। या मला आज राष्ट्रवादी युवक तर्फे आम्ही जळगावला आंदोलन करत आहोत। आज जागतिक हिच्यात डिझेल आणि पेट्रोलचे कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले तरी सरकार कोणत्याही प्रकारे आपला भाव कमी करत नाही आहे। आज 2021 साली जे भाव होते ते आज 65 रुपये हे कच्च्या तेलाचे भाव झालेले प्रति बॅरल, तरी भारत सरकार हे कोणत्याच प्रकारे आपल्या पेट्रोल डिझेलचा भाव कमी करत नाही आहे। पेट्रोल मागे 15 ते 20 रुपये आणि डिझेल मागे 7 ते 10 रुपये इतका नफा कंपनी कमवते। ह्या सर्व पैसा नागरिकांचा वाया जातो आहे। त्यांना आणि तिच्यात लवकरात लवकर पैसे कमी करावे ही मागणी धरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरलेली आहे।